तर त्यासाठी इथे मी 3 हापूस आंबे भिजत ठेवले होते एक 10 ते 15 मिनटं पाण्यामध्ये. याने काय होतं तर यातली उष्णता कमी होते. आणि आता काय करायचं, स्वच्छ पाण्याने हे धुवून घ्यायचं आहे आणि धुतल्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आहे. जो काही चीक वगैरे असेल तर तो निघून जातो. त्यानंतर कट करून घ्यायचा आहे आणि यातला आपल्याला गर काढून घ्यायचा आहे. तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. रेसिपी जर आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका. तर हे पहा, अशा पद्धतीने आता याचा मी गर काढून घेते. मीडियम साईजचे 2 आंबे आहेत, त्याचा आता मी गर येथे काढून घेते. तर एका मिक्सिंग जारमध्ये आंब्याचा गर इथे मी काढून घेतलेला आहे. यामध्ये दूध घालायचं आहे. दूध जर शाईसकट वापरलं तर खूप छान. तर दूध येथे मी अर्धी वाटी सुरुवातीला घालते आणि त्यानंतर यामध्ये साखर घालायची आहे. साखर तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही कमी जास्त करू शकता. तर इथे मी जवळपास 3 चमचे साखर घातलेले आहे. त्यानंतर यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम घालायचं आहे. हेचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि आता आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. तर 1 वाटी पूर्णपणे दूध घालून हे मी मिश्रण फिरवून घेतलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. त्यानंतर 1 ग्लास घ्यायचा आहे. यामध्ये आंब्याचे तुकडे कट करून मी घेतलेले आहेत ते घालते. त्यानंतर यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम घालायचं आहे. काही जण काय करतात, यामध्ये मँगो आईस्क्रीमचा सुद्धा वापर करतात व्हॅनिला आईस्क्रीमच्या ऐवजी. तर तुम्ही मँगो आईस्क्रीमसुद्धा यामध्ये वापरू शकता व्हॅनिला आईस्क्रीमच्या ऐवजी. त्यानंतर जो आपण बेस तयार करून घेतलेला आहे, जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा व्हॅनिला आईस्क्रीमचा थर लावायचा आहे. तर हे मिश्रण घातल्यानंतर पुन्हा एकदा यामध्ये मी व्हॅनिला आईस्क्रीम घालते आणि त्यानंतर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार कट केलेले ड्रायफ्रूट्स किंवा टुटी फ्रुटी चेरीज घालू शकता. ऑप्शनल आहे, पण तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की घाला, खूप छान लागतं. तर थोडेसे मी ड्रायफ्रूट्स यामध्ये घालते आणि थोडेसे चेरी कट करून घेतलेले आहे ती यामध्ये घालते. आणि ते आपली मस्त अगदी फटाफट तयार होणारी, अगदी 5 मिनिटात तयार होणारी मँगो मस्तानी तयार आहे. तर तुम्हाला ही मँगो मस्तानीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता दुसरा प्रकार पाहणार आहोत. यामध्ये काय केलेलं आहे, एक अर्धी वाटी मँगो शेवया मी भाजून घेते. तर येथे तुम्ही सिंपल आपल्या घरच्या ज्या शेवया असतात त्या घालू शकता किंवा बाजारात ज्या शेवया भेटतात त्यासुद्धा वापरू शकता. तर आपण मँगो फालुदा बनवणार आहोत, त्यामुळे त्याची टेस्ट आणखीन वाढण्यासाठी येथे मी मँगो शेवयाचा वापर केलेला आहे. तर अर्धी वाटी मँगो शेवया 1 मिनिटभर आपण तशाच परतून घेऊयात. त्यानंतर यामध्ये 1 वाटी दूध घालते. तर या दुधामध्ये आता आपल्याला शेवया चांगल्या अशा शिजवून घ्यायच्या आहेत. तुम्हाला वाटल्यास तुम्ही निम्म दूध आणि निम्म पाणीसुद्धा इथे वापरू शकता किंवा पूर्णपणे पाण्यामध्ये बनवू शकता किंवा पूर्णपणे दुधामध्ये सुद्धा या शेवया शिजवून घेऊ शकता. तर मी 1 वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी इथे वापरलेलं आहे. आता या शेवया आपल्याला चांगल्या अशा शिजवून घ्यायच्या आहेत यामध्ये. तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही जर तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आता यामध्ये चवीनुसार आपल्याला साखर घालायची आहे. साखर इथे मी 3 चमचे वापरलेले आहे आणि झाकण ठेवून एक 4 मिनटं चांगलं असं हे शेवया शिजवून घेतलेल्या आहेत मीडियम गॅसवर. आणि तुम्ही पाहू शकता शेवया आपल्या छान अशा शिजलेल्या आहेत. तर आता आपल्याला ह्या थंड करून घ्यायच्या आहेत. तर फालुदा करण्याआधी तुम्ही एक अर्धा तास आधी हे बनवून ठेवा म्हणजे या पूर्णपणे थंड होतील. तर शेवया आपल्या थंड होतात तोपर्यंत एका बाउलमध्ये ते मी 2 चमचे सब्जा बी घेतलेला आहे. यामध्ये पाणी घालायचं आणि सब्जा बी आपल्याला एक 10 मिनटं भिजत ठेवण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. तर आता यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालून चांगलं असं मिक्स करून घेते आणि बाजूला आता हे ठेवून देते.
सब्जा बीमुळे शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत होते, त्यामुळे उन्हाळ्यात सब्जा बीचा भरपूर वापर केला जातो। तर आता काय करायचं, एका ग्लासमध्ये इथे मी 3 चमचे रोज सिरप घेतलेला आहे, तुम्ही स्किप करू शकता, पण खूप छान फ्लेवर लागतो। तर रोज सिरप थोडं घ्यायचं आहे, थोडेसे आंब्याचे काप इथे मी घेतलेले आहेत आणि त्यानंतर यामध्ये भरपूर सब्जा बी टाकायचं आहे। तर एक 3 ते 4 मोठे चमचे यामध्ये मी सब्जा बी घातलेला आहे। सब्जा बी भरपूर घालायचं आणि त्यानंतर आता ह्यामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप एक एक लेयर देत जायचं आहे। तर आता सब्जा बी इथे लावून झालेला आहे। त्यानंतर या ज्या शेवया आहेत, मँगो शेवया ज्या आपण थंड करून घेतलेल्या आहेत, त्या यामध्ये घालायच्या आहेत। तर यातले ज्या प्रत्येक गोष्टी आहेत, तुम्हाला जशा आवडतात तेवढी तुम्ही क्वांटिटी यामध्ये घालू शकता। तर एक 2 चमचे ते 3 चमचे शेवया यामध्ये मी घालते। त्यानंतर यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम घालायचं आहे। पुन्हा एकदा तुम्ही इथे मँगो आईस्क्रीम वापरू शकता, व्हॅनिला आईस्क्रीम आवडत असेल तर व्हॅनिला आईस्क्रीम घालू शकता। व्हॅनिला आईस्क्रीम घातल्यानंतर यामध्ये जो आपण बेस तयार करून घेतला होता मँगो मस्तानीचा, तो यामध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला आईस्क्रीमचा थर लावायचा आहे। तर पुन्हा एकदा थोडेसे मी सब्जा बी यामध्ये घालते, कारण सब्जा बी आता उन्हाळ्यामध्ये खूपच फायदेशीर आहेत। तर त्यानंतर आईस्क्रीम घालायचं आहे, व्हॅनिला आईस्क्रीम, तुम्ही ते मँगो आईस्क्रीमसुद्धा पुन्हा एकदा वापरू शकता। तर आईस्क्रीमचा थर लावल्यानंतर वरून थोडंसं आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत, टुटी फ्रुटी किंवा चेरीज तुम्ही वापरू शकता। आणि इथे आपला मस्त थंडगार असा घरच्या घरी तयार झालेला मँगो फालुदा तयार होतो। करायला रेसिपी अतिशय सोप्या आहेत, कोणीही सहज बनवू शकतील इतक्या सोप्या रेसिपीज आहेत आणि झटपट 5 मिनिटांमध्ये घरच्या साहित्यातून या रेसिपीज तयार होतात। तर तुम्हाला मँगो मस्तानी आणि मँगो फालुदाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईक आणि फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। जाता जाता व्हिडिओला लाईक आणि नवीन असाल तर नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा नवनवीन आणि गोड रेसिपींसोबत। धन्यवाद।